बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं होतं तेव्हाच अजित पवार यांनी बारामतीकरांना एक भावनिक आवाहन केलं होतं. माझ्या कुटुंबातील सगळेजण विरोधात जातील पण बारामतीकरांनी मला एकटं पाडू नये. मी आहे काटेवाडी गावामध्ये. आता दोन्ही उमेदवार जाहीर झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून सुनेत्रा पवार या निवडणुकीला उभे आहेत. आणि आता मी आहे काटेवाडीमध्ये जे पवार कुटुंबाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी जेव्हा अजित पवारांनी असं आवाहन केलं त्यानंतर गावकऱ्यांनी काय केलंय ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी ही पाठी दिसते, दादा वहिनी हे तुमचंच कुटुंब, आम्हीच इथले उमेदवार. ही कन्सेप्ट काही घरांमध्ये आता दिसू लागले आहे. काही घरांच्या वरती थेट त्यांनी अशा प्रकारचे बोर्ड लावलेले आहेत की आम्ही इथले उमेदवार आहोत आणि आम्ही तुमचं कुटुंब आहोत. तर या संदर्भात आपण काही नागरिकांशी पण बोलणार आहोत. आपल्यासोबत मिलिंद काटे गावचे उपसरपंच पण आहेत. मिलिंदजी, किती घरांमध्ये असं हे आता पाठी लावलेले आहेत? आता आम्ही काल 1-2 दिवसापासून हे आता एक साधारण 50 ते 60 घरांवरती आता लावलेले आहेत हे बोर्ड. आणि आता संपूर्ण गावात मी 80 ते 90% संपूर्ण गावात आम्ही ते बोर्ड लावणार आहोत. याच्या मागं याचं कारण असं की दादांना एक चित्र निर्माण केलं जातं की एकटं पाडण्याचं, म्हणजे कुटुंबातून एकटं दादा आहेत असं चित्र निर्माण केलं जातं. मग अजितदादांनी आणि सुनेत्रा वहिनींनी या गावासाठी फार मोठं योगदान आहे त्यांचं. त्यामुळं हे काटेवाडी हे त्यांचंच कुटुंब आहे आणि आम्ही त्यातला घटक आहोत. आणि दादान हे आमचं एकच कुटुंब आहे हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न किंवा दाखवतो आहे. कारण तो त्यांचा अधिकार आहे, काटेवाडी त्यांचा हक्क आहे. त्यांनी खूप मोठं काम केलेलं गावासाठी. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. आताच राज्य शासनाने एक निर्णय घेतला की महिलांचं नाव लावायचं. तर हा निर्णय घेतला तो काटेवाडीच्या ठराव ग्रामपंचायतमध्ये जो ठराव घेतला होता आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात, त्या ठरावाला धरूनच घेतला होता की किती साली घेतला होता? 2008 साली सुनेत्रा वहिनींनी तो निर्णय घेतला होता. आम्ही त्या दिवशी ते ज्यावेळेस राज्य शासनाने हा निर्णय घेतला त्यावेळेस आम्ही ग्रामपंचायतमधून ते मासिक मिटिंग ग्रामसभेतला प्रत काढून सुद्धा आम्ही तिकडे पोच केली. आणि वरती त्या म्हणजे आदरणीय सुनेत्रा वहिनींनी महिलांसाठी 2008 सालीच हा क्रांतिकारक निर्णय घेतलेला होता. आणि त्यामुळे त्यांचं महिला धोरण वगैरे सगळं. अजितदादा म्हणले होते की मला एकटं पाडू नका, मग त्याचं हे प्रतिक्रिया 100% ते दादांनी जे आवाहन केलं होतं आणि तसं निर्माण केलंय चित्र एकटं पाडण्याचा. परंतु हा तालुका, हा मतदारसंघ आणि हे गाव त्यांचं जन्मगाव हेच त्यांचं कुटुंब आहे. आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहोत. यासाठीच आम्ही हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आपल्याला जर बारामतीच्या काटेवाडीमध्ये पाहायला मिळालं हे वातावरण की या ठिकाणी अजित पवारांनी असं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर गावकऱ्यांनी अशा प्रकारचे बोर्ड तयार केलेले आहेत. तर हे होते मिलिंद काटे. पण साधारणपणे कुठल्या कुठल्या घरी हे आहे दाखवताल का? हो, दाखवतो. आपल्याबरोबर मिलिंद काटे पण येणार आहेत. त्याचबरोबर आपण इथं काही ग्रामस्थांशी पण बोलणार आहोत. जशी जशी निवडणूक जवळ येते तसतसं या ठिकाणी वातावरण या निवडणुकीचं आणखी वाढताना दिसेल. आणि त्याचबरोबर हे जे निवडणुकीचं सगळं एकदम एक माहोल आहे तो बारामती तालुक्याच्या म्हणजे मतदारसंघामध्ये फारसा दिसत नव्हता, तो आता दिसू लागेल असं दिसतं एकंदरीत. आपल्याबरोबर मिलिंद काटे पण आहेत, आपल्यावर काही ग्रामस्थ पण आहेत, आपण त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत. तर साधारणपणे काय परिस्थिती आहे ते पण आपण बोलणार आहोत. आपल्यावर नितीन काटे काय एकंदरीत परिस्थिती आहे की ज्या पद्धतीनं हे तुम्ही घराच्या बाहेर हे काढलेले त्या पद्धतीनं? काय नाही आहे ही परिस्थिती, कारण जाणून बुजून विरोधकांना दुसरा मुद्दा नाही, फक्त भावनिक केलेलं आहे. आणि भावनिक विषय चालत नाही हो. दादा हे रातून दिवसा सकाळी 6 वाजल्यापासून काम करणारा माणूस आहे वहिनीत. आणि मग वहिनींचं सुद्धा मर्यादित काम नाही काटेवाडी बारामतीपुरतं, संपूर्ण मतदारसंघात काम आहे वहिनींचं सुद्धा. आणि भरपूर कामं केल्यात एन्व्हायरमेंट फोरमच्या माध्यमातून असेल, विद्यापीठाच्या माध्यमातून असेल आणि टेक्स्टाईलच्या माध्यमातून असेल, भरपूर कामं केलेली आहेत. आणि काही अडचण नाही, कारण शेवटी कसं आहे काम कोण करतंय. तुमचे आतापर्यंत दादांचे सुद्धा आता 60 वर्ष झाले असतील मला वाटतंय. आजपर्यंतच्या ह्याच्यात सगळे दादाच कामं करतात ना, विकासाचे असू द्या कुठली बी कामं असू द्या. आणि 100% गेल्या वेळेस भाजप विरोधात होता पण आता भाजप बरोबर आहे. त्यामुळे हे गणित कशी केली तरी 100% वहिनी बेंड लावून आमच्या निवडून येणार ही काळ्या डागरावली पांढरी रेष आहे. ओके. साधारणपणे ही जी नावं टाकलेली आहेत घरामध्ये, नाही काय साधारणपणे कन्सेप्ट कशी ही जी आपण घरावरती जी नावं आहेत ती नावं बघितली तर तुम्ही? तुमच्या घरावरती आहे का नाव? नाही अजून. काय 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 ही साधारणपणे अशी परिस्थिती जी घरावरती नावं टाकायची? ती वहिनींच्या माध्यमातून केलेलं स्वच्छतेच्या वेळेसचे काम आहेत
त्यावेळेस वहिनींनी एक हे केलं की आपल्या सगळ्या घरांवरती महिलांचं काम नाव असावं त्या संदर्भात टाकलेले आहेत. सुरुवातीला वहिनींनी 2003ला गावात स्वच्छतेचं काम केलं. त्यावेळेस तसा बघितलं तर मी विरोधात होतो, पण माझे मित्र मिलिंद काटे, प्रशांत आबा ही म्हणली येत जा. येण्याचा उद्देश वाटत होतं यावं, पण तरी काय आपण विरोधात असल्यामुळे मी शिवसेनेकडून फिरायचो त्यावेळेस. पण ज्यावेळेस वहिनींबरोबर काम करण्याची इच्छा झाली त्यावेळेस प्रशांत आबांनी मिलिंदने जवळ केलं. त्यावेळेस पहिल्यांदा मी आमच्या गल्लीत स्वच्छता केली. स्वच्छता अशी केली की ती एक नंबरच सगळी केली. त्या गल्लीत सगळी वहिनींच्या विरोधातलीच होती, म्हणजे आजीदादांच्या. तिथं आम्ही असे सगळे गल्लीत स्वच्छता एक कलर केला. त्या कलर केल्या वहिनींनी सांगितलं आपण गाव महिलांचे नावं टाकू. मग ते वहिनींनीच जसं सुचवलं तसं केलं. म्हणजे महाराष्ट्र सरकारनं जो निर्णय घेतला तो जसं मिलिंद काटेंनी सांगितलं तसं 2008 सालीच काटेवाडीमध्ये हा निर्णय घेतला होता महिलांची नावं टाकायचा. तो निर्णय घेतला, जो निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो असाच आहे. आपण अजून एक घर पाहतो आहोत की जे पवार कुटुंबातील आहे. त्या कुटुंबामध्ये त्यांनी नेमकं ज्या पद्धतीनं हे पण आपण घर पाहत असू तर त्या ठिकाणी देखील अशा प्रकारचं नाव टाकलेलं आहे, दादा वहिनी हे तुमचंच कुटुंब, आम्हीच इथले उमेदवार. हे नाव तुम्ही लिहिलेलं आहे म्हणजे इथल्या सगळ्यांनी. काय त्या मागची भावना काय? त्याचं कारण असं आहे की जवळजवळ 1984 पासून दादा सक्रिय राजकारणात आली कारखान्याच्या माध्यमातून, आणि तेव्हापासून आज ताग आहेत. दादा आणि वहिनी साहेब हेच क्रियाशील, म्हणजे प्रत्यक्ष कुठलंही काम असू दे, अगदी छोट्या कामापासून मोठ्या कामापर्यंत सगळं दादा आणि वहिनींच्याच सानिध्यात आम्ही पहिल्यापासून आलेलो आहोत. आणि वहिनी साहेबांचं जवळजवळ 20 वर्ष अभियानाचं काम काटेवाडीत 20 वर्षापूर्वी सुरू झालं. आणि त्यामुळं प्रत्यक्ष संपर्क हा दादा आणि वहिनींचाच आहे आमच्या घराशी. जसं आपल्या घरात कारभारी आणि त्याने कोणतरी एकजण सगळ्यांच्या संपर्कात असतो, तसं दादा आणि वहिनी हेच आमच्या गावाचे, तालुक्याचे तर आहेतच, पण गावापुरतं बोलायचं झालं तर हेच आमचे कारभारी आहेत. आणि त्याच्यामुळं ह्याच्यामुळं दादा आणि वहिनी हेच आमचं कुटुंब. आणि ह्याचा मागचा उद्देश असा की मध्ये थोडंसं बोललं जात होतं की कुटुंबातून वेगळं टाकलं जाते. आता एवढं मोठ्या विषयावर बोलण्यासारखं आपण नाही आहोत, पण दादांना आणि वहिनींना एवढं सांगायचं की कुटुंब आम्ही आहोत. अजित पवारांनी असं आवाहन केलं होतं की मला कुटुंबातून एकटं पाडलं जाईल पण बारामतीकरांनी एकटं पाडून जाईल. आणि त्याची ही एक प्रचिती आहे की इथल्या नागरिकांनी त्यांच्या काही घरांवरती अशा प्रकारचे बोर्ड लावलेले आहेत आणि थोडक्यात दाखवून दिलेलं आहे की आम्ही अजित पवारांच्या पाठीशी आहोत आणि ते आमचं कुटुंब आहे. धन्यवाद.